1 वाटी तांदूळ घ्यायचेत, 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची, अर्धा वाटी साबुदाणा घ्यायचा आहे, 1 चम्मच मेथीचे दाणे उडदाच्या डाळीमध्ये टाकून घ्यायचे आणि चांगल्या पाण्याने धुवून 2-3 7 ते 8 तासासाठी ते मिश्रण झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक पदार्थ मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची, बारीक मिश्रण काढून घ्यायचं एक पदार्थाचं. जसं तांदूळ वाटायचे, साबुदाणा वाटून घ्यायचा आहे आणि चांगलं बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि सगळं पीठ एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आपल्याला डोसे तयार करायचे आहेत म्हणून ते पीठ आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि इडले करायचे असतील ते पीठ दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. डोसे लागतील तेवढ्या प्रमाणात पीठ काढून त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि डोश्याच्या मसाला डोसा तयार करण्यासाठी लागणारी चटणी तयार करून घ्यायची. बटाटे उकडून त्याचे साल काढून बारीक करून घ्यायचे. कढईमध्ये तेल टाकून 1 चम्मच जिरं, राई, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. लसूण ठेचून त्याची पेस्ट टाकून घ्यायची. त्यानंतर लगेचच टमाटर टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं एकजीव करून परतू द्यायचं आहे लाल रंगी सुटेपर्यंत. त्यामध्ये 1 चम्मच हळद टाकायची. आपल्याला लागतील त्या प्रमाणामध्ये मसाले टाकायचे घरगुती आणि किसलेला बटाटा टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. लगेचच कोथिंबीर टाकून तयार आहे आपली मसाला डोशाची चटणी. तवा ठेवायचा आहे, त्यामध्ये लगेच डोसा काढून घ्यायचा आहे. जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात डोसा कमी जास्त करू शकता तुम्ही आणि मग त्यामध्ये लगेच चटणी लावून घ्यायची डोशाला. चटणी लावून झाली की लगेच त्यामध्ये तुम्हाला बटर टाकायचं असेल तर बटर टाका, तूप टाकायचं असेल तर तूप टाकून तयार आहे आपला गरमागरम मसाला डोसा.